आता आपल्याला काय करायचं आहे, पोटली करायची आहे काय, बाईला पोटली लावायची आहे. तर ही आपली पोटली तयार आहे. तर मी ही बघा उलटी अशी ठेवायची, दाब इकडल्या साईडचा घातलेला आहे, त्यामुळे मी आता अशी लावणार आहे. हे बघा चांगला आहे. हे करत नाही, कधीतरी हे बघा. आता मी काय केलं, अस्तरच्या बाईला पोटली लावून घेतलेली आहे. तर आता हे बघा आपल्याला ही अशी बाई तयार करायची आहे. ह्या प्लेटा पाडल्यात बघा ह्या अशा. तर आता मी काय करणार आहे, हे कापड असं ठेवले बघा, सवशा सरळ वरती सरळ ठेवले. आता हे असं थोडंसं खाली येते कापड, अशी टीप मारून घ्यायची. एक्स्ट्रा असते हे असं कट मारून घ्यायचं. आता याच्यावर दाबटीक मारून घ्यायची, थोडंसं अजून आतून. आता हे बघा हे असं ठेवले, उलट ठेवायचं याच्यावर. त्या पोटल्या आतल्या साईडला पोटल्या जातात. सरळ वरतीच ठेवलेला आहे मी. आता कापड सरकना झाले, मी आता उलट घेतो हे असं. हे एक्स्ट्रा असते हे असं कट मारून टाकायचं. त्याला चेक करून घ्यायचं पोटली बरोबर आली आहे काय. तर आपली पोटली बरोबर आलेली आहे. आता काय करायचं, दाब टीप मारून घ्यायची. अस्तर कडल्या साईडला दाब टीप घेतल्या बघा मी आता. आता हे बघा ह्याच्यावरती ही अशी टीप मारून घ्यायची. पोटली अशी जोडल्यामुळे जे कापड जे आतलं असते ते एक्स्ट्रा मधलं दिसत नाही, व्यवस्थित फिनिशिंग येते त्याला. आता एक्स्ट्रा 50 जे कापड आहे एक्स्ट्रा मध्ये ते असं इथं घोळतोय माझा असं चंद करते. राहिलेलं एक्स्ट्रा आपण कट करून टाकायचं. आता हे इथं असं झाले. तर काय करायचं आपण,
ही प्लेट आहे की नाही ही थोडीशी मोठी करून घ्यायची. मग इथं कसं होणार? होते दाखवते प्लेट. आता हे एक्स्ट्रा जे राहिलेलं आहे ते असं कट मारून टाकायचं. आपली अशा पद्धतीने ही भाई तयार झालेली आहे.